जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। भोकरदन तालुक्यातील पारद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या गेटच्या निकृष्ट कामामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे। सुमारे 12 लाख रुपये खर्च करून बांधलेला हा गेट अवघ्या 7 दिवसात खाली कोसळला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण यामुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। स्थानिक नेते आणि पालकांनी या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारद येथील जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा, या शाळेच्या संरक्षण भिंतीचे आणि गेटचे बांधकाम सुमारे 12 लाख रुपये खर्चून करण्यात आले होते। परंतु हे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे याचा प्रत्यय अवघ्या काही दिवसातच आला। शाळेचा नूतन गेट बसवल्याच्या केवळ 7 दिवसात तो अचानक खाली कोसळला। माजी पंचायत समिती सभापती परमेश्वर लोखंडे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केलाय। त्यांनी या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। लोखंडे यांनी तात्काळ चांगल्या दर्जाचा स्लायडिंग गेट बसवण्याची मागणी केली आहे, अन्यथा योग्य तो मार्ग अवलंबणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। शालेय समितीचे अध्यक्ष विनोद लोखंडे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे। मी शालेय समिती अध्यक्ष विनोद लोखंडे। या गेटचं आता 10 दिवस अगोदर बसवण्यात आलं होतं। हे गेट त्या कॉन्ट्रॅक्टराच्या कारागिरानं काम चांगलं नाही केलं, त्याच्यामुळे हे गेट पडलं। आज कोणाची तरी जर सर नसते तर कोणाच्या तरी लेकराची जीविता धोका झाला असता। त्या कारागिरांना इथं येऊन त्याचं ताबडतोब चांगलं काम करून द्यावं। सुदैवाने गेट पडला तेव्हा तिथे कोणीही लहान मुलं नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, असेही ते म्हणालेत। स्थानिक नागरिक हमीद खा पठाण यांनी तर कामावर असताना कारागिरांना चांगले मटेरियल वापरण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी ऐकले नाही असा आरोप केला आहे। भिंतीचे तुकडे हाताने सहज निघत आहे असेही त्यांनी सांगितले। या घटनेमुळे शासनाच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचा आरोप होत आहे। पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे। निकृष्ट कामामुळे लहान मुलांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिक आणि नेते या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करीत आहेत। हा गेट ज्या ठेकेदारानं बसवला त्या ठेकेदारानं इतकं निकृष्ट काम या ठिकाणी केलेलं आहे की ते आज रोजी नुसतं एक 7वा दिवस आहे। आज कंप्लेंट होऊन 7 दिवस झाले। 7 दिवसात हा गेट पूर्ण पडून खाली पडला। याच्यामध्ये एखाद्या मुलाचा जीवितहानी होण्याची शक्यता आहे। याच्यासाठी यांनी स्लायडिंगचा गेट या ठिकाणी टाकला पाहिजे आणि हा गेट काढून टाकावं। आणि 12 लाखाचं काम यांनी केलं, एवढं निकृष्ट काम आहे की म्हणजे एक 7 दिवसातच हा गेट खाली पडला। त्यांनी तात्काळ लक्ष देऊन हे मार्गी लावावं, नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं कसं काय करायचं, कसे मार्गी लावायचं ते बघू। या घटनेने शासनाच्या योजना आणि कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे। लहान मुलांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या या ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पारद येथील ही घटना संपूर्ण प्रशासनासाठी एक इशारा आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा।